आजच्या आरोग्य वृत्तामध्ये मी डॉक्टर श्वेता दवणे तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपण वृक्ष केस आणि दुतोंडी केस यांची माहिती घेणार आहोत, म्हणजेच ड्राय हेअर आणि स्प्लिट एंड यांची माहिती घेणार आहोत। वृक्ष केस आणि स्प्लिट एंड आणि कसे होतात, तर केसांची एक संरक्षक कवच असतं, त्याला क्युटिकल म्हणतात आणि या क्युटिकलला हानी पोचली तर आतील तंतू उघडे पडतात आणि त्यामुळे केस कमकुवत आणि सहज तुटणारे होतात। तर स्प्लिट एंड आणि ड्राय हेअर होण्याची कारणे म्हणजे वारंवार कलर करणे, आयर्न करणे, ब्लो ड्राय करणे, शॅम्पू जास्त प्रमाणात वापरणे, प्रदूषण इत्यादी असतात। यासाठी उपाय आहे का? हो, स्प्लिट एंडसाठीही उपाय आहे, परंतु स्प्लिट एंड एकदा झाले तर ते लवकर बरे होत नाही। त्यासाठी त्याला केस आधी ट्रिम करावे लागतात आणि मग त्याच्यावर हे उपाय करावे लागतात। एकदा स्प्लिट एंड झाले तर रेग्युलरली नारळाचं तेलच वापरणं जास्त फायद्याचं होतं। तसंच आठवड्यातून एकदा तुम्ही नारळाचं दूध काढून ते केसाला लावून ठेवायचं, तो 1 तास, आणि त्याच्यानंतर केस साध्या पाण्याने धुवायचे आणि किंवा 2 दिवसानंतर शॅम्पू केला तर दुतोंडी केस होणं, वृक्ष केस होणं कमी होतं। अशा प्रकारे काही आयुर्वेदिक उपचारही आहेत ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या तक्रधारा, तेलधारा असतात, त्यामुळे स्प्लिट एंड आणि वृक्ष हेअर कमी होण्यासाठी खूप मदत। आमच्या क्लिनिकमध्ये विशिष्ट प्रकारच्या क्वाथ, दुग्धधारा आणि तेलधारा होतात, त्यामुळे केसांचं गळणंही कमी होतं, केसांमध्ये स्प्लिट एंड होणंही कमी होतं आणि त्याचप्रमाणे केस पिकणंही कमी होतं। तर या सर्व ट्रीटमेंटसाठी तुम्ही एकदा नक्की आमच्या क्लिनिकला व्हिजिट द्यावी। धन्यवाद।